यावेळी 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय। यामध्ये छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे। नमस्कार, मी वर्षा वैभव थोरात आणि आपण पाहताय योद्धा न्यूज। मंत्रिमंडळ विस्तारानंतर सत्ता पक्षांमध्ये नाराजी दिसून येत आहे। दरम्यान मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आता छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु छगन भुजबळ संपलेला नाही असं म्हटलं। यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत आमच्या पक्षात असताना त्यांची जागा नेहमी साहेबांच्या शेजारी असायची असा टोला लगावलाय। यानंतर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची देखील यावेळी मंत्रिपदासाठी वर्णी न लागल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली। मला मंत्रिपद देणार नाही असं कधीच सांगितलं नाही, नाव पाठवलंय असं मला सांगितलं होतं। मी विचार करतोय की मंत्रिपद नाकारण्याचं कारण काय। पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असतानाही काम करतो तो कार्यकर्ता असतो असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली। यासोबतच शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी देखील वाईट वागणूक मिळाल्याचं म्हटलं आहे। याशिवाय आपल्याला 2.5 वर्ष मंत्रिपद दिलं तरी नको असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे।